नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग. आजच्या 11वी व 12वी सायन्समध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांसाठीच्या वेबिनारमध्ये प्रथमतः सन्माननीय चाटे सर, आमची विभागीय टीम आणि रिजनल ऑफिस यांच्याकडनं तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, तुम्ही सध्या इयत्ता 12वी 2026च्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, बोर्ड परीक्षा, जेईची परीक्षा, नीटची परीक्षा, MST-CET परीक्षा, याची तयारी करत आहात. आणि जे विद्यार्थी 11वी सायन्समध्ये शिकत आहेत तेही नॅशनल लेवलच्या परीक्षांच्या तयारीला लागलेले आहेत. तुम्ही जे जे मेहनत घेता, अभ्यास करता, तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये गोल ठरवलेला आहे त्या गोलबद्दल तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. आणि ती क्लॅरिटी असेल तर तुम्ही एक्सपेक्ट जे करता आहात, फॉर एन एक्झाम्पल 11वीचा विद्यार्थी असो किंवा 12वीचा विद्यार्थी असो, फरक एवढाच आहे, 12वीचा विद्यार्थी आता काही महिन्यांमध्ये परीक्षेला सामोरे जाणार आहे आणि 11वीचा विद्यार्थी तोही आत्तापासून टार्गेट ओरिएंटेड आहे, त्यांना गोल सेट केलेला आहे. आता प्रत्येकाचा गोल सेट करताना त्याच्या मागची भूमिका ही डिफाईन आहे. इफ यू वॉन्ट टू मेक युअर करिअर इन मेडिकल फील्ड, यू हॅव टू फेस नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, दॅट इज नीट. नीटमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचा तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो कुठल्याही नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी, सिलेक्शन क्रायटेरियासाठी NCERT CBSEचा करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आणि म्हणून तुमचा जो काही टार्गेट सेटिंगचा जो क्लिअरन्स आहे तो डिफाईन पाहिजे. जसं नीटबद्दल 720 मार्कांची परीक्षा असते. ओव्हरऑल गेल्या 2-3 वर्षातलं जर ॲव्हरेज मेरिट आपण काढलं आणि त्या मेरिटनुसार तुम्ही ज्या कॅटेगरीत येता त्या कॅटेगरीत कुठे ॲडमिशन कोणत्या कॉलेजला मिळालं, किती मार्कांना, त्याच्यात थोडी मार्कांची वाढ करून तुम्ही तुमचा गोल सेट केला पाहिजे, टार्गेट ठेवलं पाहिजे. सेम जेई मेन्स ॲडव्हान्ससाठी असेल, MST-CET साठी असेल किंवा काही राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांमधल्या ॲडमिशन प्रोसिजर जे आहेत, कारण 12वी सायन्सची बोर्ड परीक्षा ही क्वालिफाय एक्झाम आहे, त्यातही काही कोर्सेसला मार्कांचा क्रायटेरिया आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या ठरवलेल्या टार्गेटसाठी जे जे नियम आहेत, जे जे क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियांना तुमचं क्लिअरन्स अगदी करेक्ट पाहिजे. म्हणजेच ज्याच्यामध्ये आपण सहज बोलताना म्हणतो एवढ्या एवढ्या मार्काला या कोर्सला, समजा कम्प्युटर सायन्सच्या कोर्सला ॲडमिशन मिळाली, गव्हर्नमेंट BJ कॉलेज पुण्याला मला MBBSला मिळाली, तर हा जो प्रिव्हियस पार्ट आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही जो अभ्यास करता त्याच्यामध्ये तुमच्या गती येत नाही. आता 11वी-12वी लेवलला स्टडी मीन्स अंडरस्टँडिंग, देन रीडिंग, देन प्रॅक्टिसिंग, आणि मग त्याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्या विषयाची म्हणजे फिजिक्स असेल तर थिअरी आहे, न्यूमेरिकल्स आहेत, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स आहेत, तुम्हाला त्याचा डिटेल अभ्यास. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही तुमच्या सर्वांग अभ्यासाचं एक्सपेक्टेशन करत असते. तुम्ही ज्या शाखेत डॉक्टर बनू इच्छिता, इंजिनियर बनू इच्छिता, जे काही तुम्हाला व्हायचंय त्याच्यासाठीची तुम्हाला अभ्यासाची कुवत आहे का, तुम्ही अभ्यासात त्या पद्धतीनं तुमची डेप्थ तयार झाली का, तुम्हाला तसं ॲप्लिकेशन ओरिएंटेड नॉलेज आहे का, हे तुमचं तपासून या प्रोफेशनल कोर्सला तुम्हाला एंटर करण्यासाठीच्या ह्या सगळ्या परीक्षा, ह्या नॅशनल लेवलच्या आहेत, या स्टेट लेवलच्या आहेत आणि देशाच्या बाहेर सुद्धा परदेशांमध्ये जी मुलं जातात इंजिनिअरिंग मेडिकलला शिकायला, त्यांच्यासाठी सुद्धा आता ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, 11वी-12वी सायन्स तुम्हाला काय शिकवतं? तुमच्या प्रोफेशनल कोर्सकडे जाण्याच्या आधीच्या तयारीमध्ये
तुम्हाला अभ्यास करण्याची एक चांगली प्लॅटफॉर्म असते. तुमच्यामधल्या अभ्यासाचा स्टॅमिना, तुमच्या अभ्यासाची डेप्थ, तुमच्या अभ्यासातली रेग्युलॅरिटी, तुमच्या अभ्यासातली पंक्च्युअलिटी, आणि म्हणून बीइंग अ सायन्स स्टुडंट यू शुड बी, तुम्ही व्हेरी प्रॉमिनंट असलं पाहिजे, रेग्युलर असलं पाहिजे, पंक्च्युअल असलं पाहिजे आणि हार्ड वर्कर असलं पाहिजे. अँड हे सगळं केल्यानंतर तुमचा गोल सेट झालाय. आता तुम्ही जे आज ऐकता आहात याच्यामध्ये जी मुलं 12वी सायन्सला आहेत त्यांच्यासाठी माहिती, त्यांना आता इथून पुढे त्यांना काळ, काम आणि वेग म्हणजे किती पिरियड आहे. फॉर एक्झाम्पल जेईई मेन्सची फेज 1ची परीक्षा, दुसरी परीक्षा, सीईटीची परीक्षा, नीटची परीक्षा, याचं राहिलेल्या हातातल्या दिवसांचं आणि बोर्ड परीक्षेसाठीच्या दिवसांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं तासांमध्ये. त्याला मी काळ, काम, वेग म्हणतो. म्हणजे टाइम किती हातात आहे, वर्क रिवाइज किती करायचंय, इनकम्प्लीट असलेलं कम्प्लीट किती करायचंय, आणि हे करताना आपला 11वी 12वीतला सिलेबस कुठल्या कुठल्या परीक्षांना आहे, फक्त 12वीचा आणि 11वीतला काही पर्सेंट सिलेबस कोणत्या परीक्षेला आहे, याचं पूर्ण ज्ञान आपल्या समोर करेक्ट असेल तर तुम्हाला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्टिक्युलरली मी स्ट्रेस करतोय की त्यांना त्याच्यामध्ये परफेक्शनला लगेच वेळ मिळतो, लगेच त्यांची तिकडे व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होते. जसं चाटेमध्ये आपल्या दर आठवड्याला मधल्या आठवड्यातल्या एका दिवशी ज्या आपण प्रॅक्टिस टेस्ट घेतो, असाइनमेंट्स दिलेले असतात, कारण परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येणार आहेत याच दृष्टिकोनातून आपण सगळी तयारी करून घेत असतो. आपले शिक्षक, लेक्चर्स, फॅकल्टी त्याप्रमाणे गाईडलाईन करत असतात. आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाकडं नॅशनल लेवलच्या परीक्षेसाठी एनसीईआरटीचं टेक्स्च्युअल मटेरियल, रेफरन्स बुक्स, आपल्या नोट्स, तुम्ही केलेली प्रॅक्टिसमधली सगळी स्टडी मटेरियलची तुमच्यासोबतची शिदोरी, हे सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे दररोजच्या दररोज अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये यूज करावं लागतं. आता जी मुलं 12वीला आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली आता फुल लेंथवर आलेली आहेत ती, कारण त्यांच्या परीक्षेचा आता कालावधी कमी कमी होत जाणार आहे. आणि म्हणून फुल लेंथमध्ये समजा जेईची, नीटची किंवा एमएसटी सीईटीची किंवा इतर काही परीक्षा आहेत त्याच्यासाठी ज्या काही गेल्या 5-6 वर्षामध्ये परीक्षा झाल्या त्याचे काही सॅम्पल पेपर्स अपलोड केले, प्रोबॅबल क्वेश्चन पेपर जे आपण काढतो ते अपलोड केले, आपल्याकडे घेतले. असे प्रत्येक विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा आपला ए ग्रुप आहे, म्हणजेच इंजिनिअरिंगच्या कोर्सेससाठीचा किंवा इतर तत्सम कोर्सेससाठीचा ग्रुप आहे. इकडे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हा तुमचा मेडिकल कोर्सेससाठीचा. तुम्हाला सिलेबस माहिती आहे, तुम्हाला रेफरन्स बुक्स तुमच्याकडे आहे, तुमचं मटेरियल प्रिपेअर्ड आहे. फक्त याच्यामध्ये परफेक्शन आणण्यासाठी चुका कमी करत जाणं, प्रॅक्टिस करत जाणं आणि प्रॅक्टिसवर जास्त जोर देणं. कारण जेव्हा रिझल्ट लागतात या परीक्षांचे तेव्हा मी ज्या काही मुलाखती घेतो मुलांच्या, सक्सेसफुल मुलांच्या, ज्यांना मेडिकलला किंवा IITला किंवा जेईला टॉप मार्क्स मिळतात, तर त्यांच्याकडून बऱ्याचदा असे काही मुद्दे येतात की सर प्रॅक्टिस थोडी कमी पडली, अजून प्रॅक्टिस केली असती तर माझे 10 मार्क वाढले असते, माझं रँकिंग वाढलं असतं, माझी रँक वाढली असते, माझं पर्सेंटाईल वाढलं असतं. आणि म्हणून तुम्हाला 12वीत असू दे किंवा 11वीत असू दे तुमच्या कामाच्या रिक्वायरमेंट आणि टार्गेट रिक्वायरमेंट प्रमाणे पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी मग स्मार्ट टाइम टेबल. आता स्मार्ट टाइम टेबलमध्ये मग मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा जो तुमचा दिनक्रम असतो, या दिनक्रमामध्ये लिथर्जिक न होणं, तोचतोपणा न येणं, नेहमी माइंड फ्रेश अटेम्प्ट नसणं, एन्थुजॅस्टिक असणं आणि ज्या काही डाऊट्स असतील त्या क्लिअर करण्याबद्दल कुठलाही मनामध्ये संकोच ठेवू नका. हा एक भाग. आपले जे काही प्रिव्हियस स्टुडंट सक्सेस होऊन आता पुढचं हायर शिक्षण घेत आहेत त्यांचे काही कॉन्टॅक्ट मिळाले मित्रांचे तर त्यांच्यासोबत थोडं शेअरिंग करा, डिस्कस करा. मध्ये गेल्या वर्षभरात आपण तसे काही सेमिनार्स किंवा वेबिनार्स आणि हे सगळं इन्फॉर्मेटिव्ह त्या शाखेवर दिलेलं आहे. त्यांच्या सूचना, कारण ते सक्सेस होऊन पुढे गेलेले, शिक्षकांनी सांगितलेल्या पेपर तपासतानाच्या किंवा तुमच्याशी मॉडेल आन्सर डिस्कस करताना हे केलेल्या सूचनांचं पालन नीट करा. म्हणजेच तुमचं जे टाइम टेबल केलंय ते स्मार्टनेसमध्ये, सक्सेसमध्ये जाईल. त्याच्यानंतर तुमची रिव्हिजन स्ट्रॅटेजी जी असते ती रिव्हिजन स्ट्रॅटेजी तुमची कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, त्याच्यामध्ये
कुठले टॉपिक टफ आहेत, कुठल्या टॉपिकवर आजपर्यंत काही प्रश्न जास्त विचारले गेलेले, याचं आपण नीट प्रिपरेशन करून मग या दिवसात हे, 2 दिवसात ते, 3 दिवसात ते, असं जर तुमचं प्लॅनिंग केलं तर कुठलाही विषय मागे राहत नाही, कुठल्याही विषयातला हार्ड पार्ट मागे राहत नाही, डाऊट्स मागे राहत नाही, आणि त्याच्यामुळं रिव्हिजन स्ट्रॅटेजी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. देन एक्झाम स्ट्रॅटेजी. आता एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये साधारणतः बोर्डचे काही पेपर सोडवायचे, बोर्डचे पेपर सोडवण्यासाठी आणि प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे यासाठी तुम्हाला काही थोडासा वेळ लागणार आहे, तो प्लॅन आउट करून घ्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला क्वालिफाय एक्झाम मधला क्रायटेरिया क्रॉस करता येईल व्यवस्थित, त्याचं टेन्शन राहणार नाही. कारण 11th आवरला करायला गेलात, काही मुलं मी बघतो इंग्लिश सारख्या विषयाबद्दल किंवा त्यांचं ऑप्शनल सब्जेक्ट असतो, व्होकेशनल ग्रुप असतो, त्याच्याबद्दल अजिबात म्हणजे ते त्याचं केअर करत नाही. तर 11th आवरला मग त्या विषयात स्कोरिंग पण कमी होतं. काही मुलं अशी झाली की ते JEE मेन्सला क्वालिफाय झाले पण JEE ॲडव्हान्ससाठीचा बोर्ड क्वालिफाय क्रायटेरिया त्यांना क्रॉस नाही करता आला. अशा केसेस सुद्धा घडलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या त्या परीक्षेचे जे काही नियम आहे, जे काही एक्झाम सिस्टम आहे, ती आपण अतिशय व्यवस्थितपणे पार मीन्स प्रॅक्टिसमध्ये आणली आणि त्याप्रमाणे जर तुमची जसं मी बोर्ड परीक्षेच्या टाइम टेबल बद्दल किंवा किती तासात पेपर असतो, त्याचे किती एका प्रश्नाला मिनिट मिळतात वगैरे वगैरे, म्हणजे ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो, एक्झाम स्ट्रॅटेजी मधला अतिशय प्रॅक्टिसमध्ये आणायचा पार्ट आहे. तसंच तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाईपला म्हणजे नीटच्या एक्झामचा सराव करताना, JEEच्या एक्झामचा सराव करताना, CETच्या एक्झामचा सराव करताना तुम्हाला तसं करावंच लागेल. समजा 2 मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आहे का 1.5 मिनिटात एक प्रश्न सोडवायचा, कारण तुम्ही केलेल्या अभ्यासामध्ये येत होतं पण वेळ पुरला नाही, ही कंप्लेंट खूप विद्यार्थ्यांची असते. आणि मी हे 11वीच्या मुलांना 12वीच्या मुलांसोबत का ऐकवतोय, त्याचं एकमेव कारण की तुम्ही 11वीतल्या सुद्धा अभ्यासाला अशीच स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. ज्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा 11वीतल्या अभ्यासाबद्दलचा गोल क्लिअर असला पाहिजे, त्याला तुम्ही ट्रीट तसंच केलं पाहिजे 12वी नंतरच्या एक्झाम सारखं. कारण आपण त्याच लेवलनं वर्किंग करतो, त्याच्यात तुम्ही तुमचा स्मार्टनेस टाइम टेबलचा केला पाहिजे, तुमची रिव्हिजनची स्ट्रॅटेजी तशीच पाहिजे, एक्झामच्या प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी तुमची तशीच पाहिजे. कारण फक्त बोर्डाची एक्झाम आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये घेणार आहोत, आपल्या अकॅडमीमध्ये किंवा क्लासमध्ये घेणार आहोत, नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून 11च्या स्टुडंटनी सुद्धा रेस्ट इयर न समजता, ऑलरेडी तर आता 50% आपला टाइम गेलेला आहे, त्याच्यामुळे आज बघा आपण आता डिसेंबरमध्ये आहोत, म्हणजे पुढच्या वर्षी बरोबर 12 महिन्यानंतर तुमचं 11वीतलं तुम्हाला रिव्हिजन आणि हे करत राहणं आणि शिवाय 12वीला कम्प्लिशन करत राहणं, असं 360 दिवसात ते सगळं संपणार आहे. आणि म्हणून 12th मधल्या काही आपल्या फ्रेंड्सकडनं 11th मधली त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचे चांगला परफॉर्मन्स कसा आला, त्यांची इम्प्रुव्हमेंट कशी झाली, हे सुद्धा तुम्ही ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता यामध्ये पॅरेंट्स, स्टुडंट, तुम्हाला करिअरचा जो काही अवेअरनेस पाहिजे असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन तर कुठेच ठेवू नका, मला कुठल्या कोर्सला जायचंय किंवा हे करायचंय ते करायचंय, असं झालं तर तसं करू, नो. कारण दिस इज द पिरियड की इथे आपल्याला डिफाईन राहावंच लागतं. आणि मग ती गोष्ट पालकांनी नीट समजून घेतली पाहिजे. अगदी छोटी गोष्ट असते की काही मुलं OBC कॅटेगरीत असतात, काही मुलं SC ST कॅटेगरीत असतात, नॅशनल लेवलला हे 3च कॅटेगरी, आणि ओपनचा अर्थ असतो मेरिट, नो कास्ट, नीट लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्या जे क्रायटेरियाज आहेत ते आपण नीट पालकांनी समजून घेतल्या पाहिजे. कारण पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही, तर या काळामध्ये मदत करणं, प्रेरणा देणं, हे म्हणजे पालकत्व असतं. आणि ती करताना आईवडिलांपैकी एकानं कुठलंही कन्फ्युजन न ठेवता, बरेच पालक मग हे डॉक्युमेंट मिळालं नाही, ते डॉक्युमेंट मिळालं नाही, मग त्यावेळेला असं झालं, त्यावेळेला तसं झालं. म्हणजे गेल्या वर्षीची आमच्या विभागात घडलेली एक केस आहे, एका मुलीचं JEE मेन्स 2 वर्षापूर्वीची JEE मेन्सला क्वालिफाय होऊन सुद्धा त्यांना डॉक्युमेंटेशन सबमिशन न झाल्यामुळे ॲडव्हान्सला बसता आलं नाही किंवा तो बेनिफिट मिळाला नाही. सो या करिअरमधल्या ज्या अपॉर्च्युनिटीज असतात, टार्गेट्स असतात, कुठं काय आहे, आता नवीन नवीन प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चांगले आलेले आहेत, AI सारख्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करण्याच्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत. आणि आज गेल्या सगळ्या प्रवासामध्ये, म्हणजे चाटे सरांनी जो सगळा प्रवास 1987-88ला सुरू केला, त्या सगळ्या आतापर्यंतच्या ह्या 3-4 दशकांमधल्या प्रवासामध्ये जे मुलं आता शिकले, मेडिकलला गेले, इंजिनिअरिंगला गेले, IITला गेले, त्यांची संख्या ही सगळी आता लाखाकडे चालली, नीट लक्षात घ्या. त्यांची मुलं आपल्या शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत. हे आम्ही का अभिमानानं नेहमी तुम्हाला सांगतो
की तुम्ही सुद्धा या उज्ज्वल देशाच्या परंपरेचे पाईक झालं पाहिजे. ती उज्ज्वल देशाची परंपरा तुमच्या खांद्यावर घेऊन तुम्ही या सगळ्या आलेल्या अपॉर्च्युनिटीजकडे, करिअर अपॉर्च्युनिटीजकडे स्वतःचं आयडेंटिफिकेशन तयार करण्याची संधी या अर्थानं बघितलं पाहिजे, इफ आय एम नॉट रॉंग. कारण 12वी पर्यंत तुमचं टायटल वेगळं आहे. 12वीच्या नंतर नीटमध्ये समजा 720 पैकी 685 मार्क मिळाले, तुमचं आयडेंटिफिकेशन बदलणार आहे. हा तो मुलगा, त्याला बीजेला किंवा जीएसला ऍडमिशन मिळालं, एमबीबीएसला, त्याचे हे आई वडील, त्याचे हे शिक्षक, त्याचे हे गाव, त्याची ही शाळा, त्याचं हे कॉलेज. मित्र, याच्यापेक्षा दुसरा अभिमान या आमच्यासारख्या गुरुजनांना किंवा आपल्या संस्थेमधल्या फॅकल्टींना किंवा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना दुसरा नसतो. आणि म्हणून चाटे सर नेहमी सांगतात की तुमच्या यशात आमचं यश सामावलेलं असतं. आणि म्हणून बीइंग अ सायन्स ब्रांच स्टुडंट, you should always remember, if and only if there is a consistency, regularity, punctuality and hard work that leads to a bright future. This is the required definition which we should remember it always. नीट लक्षात घ्या. आणि या प्रमाणात जर तुमचा माइंडसेट असेल, त्याच्यामधले तुम्ही फीडबॅक घेतलात, त्या वेळेला जिथं चुकतंय तिथं करेक्ट केलात, त्या वेळेला स्वतःला कॉन्फिडन्स दिला, संबंधित फॅकल्टीचं मार्गदर्शन घेतलं, स्वतःच्या वर्किंगवर नीट आणि आपल्या इन्स्टिट्यूटमधल्या वर्किंगवर नीट बिलीव्ह ठेवला, तर तुम्ही शाईन होणार आहात, तुम्ही चमकणार आहात, तुम्ही फ्लाइंग कलर्समध्ये येणार आहात. आणि सायन्स शाखेच्या विद्यार्थ्याला राज्य पातळी, देश पातळी, आंतरराष्ट्रीय पातळी ही आता या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये जवळ घेऊन येते आहे. मित्रांनो, संधी कुणाला आहेत, अपॉर्च्युनिटीज कुणाला आहेत? Those who are having the merit criteria, because merit is the thing जे नेहमी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतं, ते कधीही डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नसतं. तुमची या जगाच्या बाजारपेठेमध्ये ज्ञानाची खूप मोठी किंमत आहे, तुम्हाला मान सन्मान आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला तर या विज्ञानाच्या जगात, तंत्रज्ञानाच्या जगात इतकं डिमांड आहे, याची अनेक उदाहरणं आपण नेहमी बघतो. चाटेचे विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत जगाच्या पाठीवर. ॲज फार ॲज माय नॉलेज अँड अवर टीम नॉलेज, की असा कुठलाही देश नाही की जिथं चाटेचा किमान 2-4 विद्यार्थी नाहीत. सो वी आर, म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की आमचे विद्यार्थी, आमचा अभिमान, आमचं सक्सेस हे विद्यार्थ्यांच्या हितातच सामावलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही 11वीत असू द्या, 11वीतल्या झालेल्या कामाचं व्यवस्थित रिव्हिजन सतत करत राहणं, कारण जो सिलेबस पुढच्या तुमच्या टार्गेटेड एक्झामला आहे त्याचं नेहमी रिव्हिजन करणं ही अतिशय काळाची गरज असते, कारण ते एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूची रिक्वायरमेंट असते. बऱ्याचदा आपण लिथर्जिक होतो, दुर्लक्ष करतो, आईवडिलांचं ऐकत नाही. बिकॉज ऑफ टीनेज तुम्हाला अभ्यासाशिवायच्या गोष्टी मोहित करत असतात. काही मोबाईलमुळे तुमचा टाइमपास होतो, काही बऱ्याच गोष्टी की जे तुम्हाला डिस्टर्ब करतात. मित्र, आत्ता या वेळेमध्ये हे डिस्टर्बन्स आपल्याला जवळ घेऊन चालणार नाहीत, कारण हा करिअर मधला फ्लॅशबॅक करण्याचा विषय नाहीये. इथं रिवाइज काही होणार नाही. अपॉर्च्युनिटीज ह्या एकदाच येतात. बरेच मुलं रिपीट वगैरे अशा ह्याच्यात असतात. नो, यू शुड डू इट फर्स्ट अटेम्प्ट. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून 11वीतल्या मुलांनी 11वीच्या झालेल्या कामाचं नीट रिव्हिजन करणं, इथून पुढे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता 11वीतल्या सिलेबसचं नीट प्रिपरेशन डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपासून पुन्हा तुमचं 12वीचं आणि याचं वर्क सुरू होतं. त्याचं प्लॅनिंग तुमच्या समोर दिलेलं असतं. दोन्ही वर्षाचं प्लॅनिंग तुमच्या हातात आहे. त्या प्लॅनिंगप्रमाणे स्टडी, प्रॅक्टिस, रीडिंग, प्रॅक्टिस, स्टडी, रीडिंग आणि अंडरस्टँडिंग असा जो फॉर्म्युला आपला असतो तो तुम्ही इम्प्लिमेंट करा. पालकांनी या सगळ्या सांगितलेल्या 5-6 मुद्द्यांमध्ये आपल्या मुलाची जर कुठं काही क्लॅरिटी नसेल, तो अजून कुठे काही कन्फ्युजनमध्ये असेल, अभ्यासात कमी पडत असेल, तर ते संबंधितांना भेटलं पाहिजे आणि ज्या त्या वेळेला आपल्या पाल्याच्या या वर्किंग सिस्टीमवर, रिक्वायर्ड टार्गेट अचीव्ह करण्याच्या अभ्यासाच्या पद्धतीवर सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून, मेंटॉर म्हणून बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. अतिटोकाचे लाड आम्ही बऱ्याच पालकांकडनं बघतो. मुलं पालकांना नेहमी अटी घालतात. माझं मुलांना नम्र निवेदन आहे की तुम्ही अटी घालू नका, कारण आपलं होम कल्चर तेव्हाच चांगलं राहील
जेव्हा आपण आईवडिलांच्या आज्ञेत राहू, आपल्या शिक्षकांच्या आज्ञेत राहू, आपल्या स्वतःच्या मनाच्या आज्ञेत राहू. कारण संस्कार तुम्हाला कुटुंबातून मिळतात, शिक्षण संस्थेतून मिळतात आणि तुमचं रिफ्लेक्शन हे पालकत्व निभवणाऱ्या शिक्षण संस्थेचं, आईवडिलांचं असतं. तुमचं दिसणं हे आमचं असणं असतं, हे कृपया तुम्ही विसरू नका. आणि म्हणून हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की अभ्यासासोबतच संस्कारित राहणं, चांगल्या डिसिप्लिननं राहणं आणि आपलं अभ्यासातलं करिअर करत असताना व्यक्तिमत्व विकास आणि आपल्या संस्कारक्षम समाजातल्या या सगळ्या गोष्टींकडे राहावं लागतं. कारण समय तो किसी का इंतजार नाही करतो. वेळ कोणासाठी थांबतो का? नाही थांबत. आणि म्हणून मी नेहमी पालकांना, विद्यार्थ्यांना सांगतो, सायन्सच्या स्टुडंट्सना पर्टिक्युलरली, की यू आर डिफरंट. सायन्स शाखेचा विद्यार्थी आम्हाला नेहमी वेगळा वाटतो. नीट लक्षात घ्या. कारण तो या व्यवस्थेतला चौकोनी चिरा आहे. तो कोणत्याही क्षेत्रात सक्सेस होणार आहे. ते सायन्सचं क्षेत्र असेल, मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, IT चं असेल, बँकिंगचं असेल, UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमधलं असेल. या व्यवस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी आहे. मग आपलं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षणातल्या आणि स्कॉलरशिपच्या योजना असतील, त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो जर तुम्ही मेरिटोरियस आहात, अभ्यासू आहात, कष्टाळू आहात. आणि म्हणून पालकांनी या 11वीतल्या 1.5 वर्षासाठी, 12वीच्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी ही पुढची 3, 4, 5 महिने हे काटेकोरपणे लक्ष देऊन आपल्या पाल्यासोबतचा सहप्रवास करणं आणि आपल्या पाल्यानं जे काही गोल सेटिंग केलेलं आहे ते अचीव करण्यासाठी, जे ठरवलंय ते मिळवण्यासाठी जाणतेपणानं जास्तीत जास्त प्रयत्न करून तिकडं गेलं पाहिजे. हे करताना चाटेतले जे काही फॅकल्टीज आहेत, नॉन टीचिंगचे आमचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत, यांच्यापैकी तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. तुम्ही भेटलं पाहिजे, थांबलं पाहिजे आणि तुमची जी काही ज्ञानाची झोळी आहे ती भरून घेण्यासाठी सदैव तत्पर इथून पुढे असणं. कारण 10वीतले तुम्ही, मग ते 11वीत असणारे असू दे, 12वीत असणारे असू दे, तुमच्या ग्रास्पिंगमध्ये, अभ्यास करण्याच्या ॲटिट्यूडमध्ये आता खूप फरक होत असतो. 12वी नंतर तर तुम्हाला 10वी पर्यंतची, 12वी पर्यंतची पुस्तकं अगदी छोटी वाटायला लागतील. त्याचं कारण असतं की तुम्ही जेव्हा पुढे जाता, शिक्षणात, अभ्यासात डेप्थमध्ये जाता, तेव्हा तुमचा अभ्यास सखोल होतो आणि मग ज्ञानाच्या कक्षा तुमच्या व्यवस्थितपणे रुंदावत असतात. कारण तुम्हाला पुढे एलोबरेट व्हायचंय. फिजिक्समधला आजचा एखादा कन्सेप्ट तिकडे एक पेपर असणार आहे, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल. आणि आता कोणत्याही क्षेत्रात मास्टर एज्युकेशन लागतं, नुसतं ग्रॅज्युएशन लागत नाही. म्हणजे नुसतं MBBS होऊन चालणार नाही, नुसतं BE BTech होऊन चालणार नाही, नुसतं BArch होऊन चालणार नाही, नुसतं BSc Agri होऊन चालणार नाही. तुम्हाला जर त्या क्षेत्रात करिअर म्हणून उदयास यायचं असेल तर मास्टर एज्युकेशन, पोस्ट डॉक्टर एज्युकेशन ह्या गोष्टी स्पर्धेत अटळ आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना 11वी 12वीच्या दोन्ही गटातल्या मुलांना एक गोष्ट जाणतेपणानं लक्षात पाहिजे, आपल्याकडे तेवढ्या वॅकन्सीज नाही, मेरिटोरियस पॉईंट ऑफ व्ह्यू, गुड कोर्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू, की जेवढं ॲस्पिरंट्स, कारण ॲस्पिरंट्स समजा 60 असतील तर 1 किंवा 2 जागा मिळतात. मेरिट पॉईंट ऑफ व्ह्यू, क्वालिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट लक्षात घ्या. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून जर 11वीतल्या मुलांनी त्यांच्या इथून पुढच्या 11वीतल्या राहिलेल्या आणि 12वीच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन नीट केलं आणि अभ्यासात स्वतः एक व्यवस्थित डिव्होटी विद्यार्थी म्हणून काम केलं तर यश मित्र तुमचं आहे. आणि तुम्ही यशस्वी झाल्यानंतर जे तुमच्या चेहऱ्यावर आनंद असणार आहे, आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होणार आहे, आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमची मानसिकता द्विगुणित होणार आहे आणि तुमच्यासोबतच आमचं सुद्धा नाव होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आदर्श म्हणून आम्हाला पुढे सांगायचंय. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की चाटेची उज्ज्वल यशाची जी परंपरा आहे त्याचा पाईप तुम्हाला व्हायचंय. आणि हे आव्हान मी निश्चित करेन की तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यानं, 11वी सायन्सचा विद्यार्थी असू द्या, 12वी सायन्सचा विद्यार्थी असू द्या, त्यानं जे ठरवलेलं त्याचं स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी सन्माननीय चाटेल सरांसोबत आम्ही काम करणारे सगळेजण सदैव तुमच्या सोबत आहोत. तुमच्या या अभ्यासाच्या परिक्रमेमध्ये आम्ही अहोरात्र मेहनत करत असतो. याबद्दल आमच्या कुठेही मनात तुमच्या यशस्वी होण्याबद्दल तिळमात्र शंका नसते. तुम्ही ते व्हावं आणि तुम्हाला तसं यश मिळावं यासाठी मी
तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक देतो आणि तुम्ही सर्वांनी आजचा वेबिनार व्यवस्थितपणे ऐकला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद.